सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे संडे आणि सकाळपासून माझी कामच चालू आहेत, क्लिनिंग हे ते. आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर, कारण की बरेच दिवस कुठे जाणं झालं नाही आहे. भारतातसुद्धा गडबड आणि इथेसुद्धा. तर आता लंचसाठी जातो आहोत जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये आणि मग तिथून जाणार आहोत कॉर्निशला. तर कॉर्निश माझ्या घरातून दिसतं असं तुम्ही नेहमी ऐकलं असेल, तर आज मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवते. आर्वी कसं दिसतं दाखव. इथे आहे आर्वी, स्वतःच बोलतोय छान. तो गॉगल वगैरे घालून सगळं रेड झालाय. आणि इथे मंदार आहेत आणि आम्ही सगळ्यांनी स्वेटर्स घातलेले आहेत, कारण की खूप थंडी आहे. आणि आता कॉर्निशला आहे ना थंड हवासुद्धा असेल. तर म्हटलं लंच करू आणि रिलॅक्स बसू, यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत. आणि कामात तर होतच राहतील रोज, थोडं असं मी करते. म्हटलं की आज आपण जाऊया, थोडासा टाईम स्पेंड करूया. पुन्हा उद्यापासून वीक सुरू होईल, नवीन मंदाचं रुटीन चालू होईल. ऑफिस, सकाळचं टिफिन, माझं रुटीन असं सगळं चालू होईल. आर्वी घरी आहे त्याच्यामुळे त्याचं दिवसभर. तर म्हटलं आजचं थोडासा वेळ बाजूला ठेवूया सर्व कामं आणि जाऊया. तर पहिल्यांदा आता लंच करून घेतो आणि मग त्यानंतर तिथे जाऊन रिलॅक्स बसू. तर बॅगमध्ये थोडंफार सामान घेतलेलं आहे, पिकनिक मॅट वगैरे ह्यावेळी मी भारतातून घेऊन आली ते सर्व. तर ते कॅरी केलं आहे. जस्ट लंच केलेलं असणार त्याच्यामुळे खूप जास्त काही भूक नसतात, पण थोडंफार कॅरी केलेलं आहे, कारण आर्विकेसोबत म्हटल्यावरती केलंच पाहिजे. आणि आता थोडं कोवळं ऊन आहे, दुपारचं ऊनसुद्धा कोवळं आहे आणि हवा ही थंड आहे एकदम. क्लायमेट प्लेझंट आहे एकदम, त्यामुळे छान वाटतं. चला, शांत. जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत घराजवळच असलेल्या इंडियन रेस्टॉरंटला. आणि आधीसुद्धा आम्ही बऱ्याचदा आलेलो आहोत आणि ब्लॉगमध्ये मी दाखवलं सुद्धा. दररोज तर ही थाली असतेच, पण संडेला स्पेशल असते, कारण त्यामध्ये स्वीट्स प्लस अनलिमिटेड असते. त्या बऱ्याच इंडियन रेस्टॉरंटला तुम्हाला असे थालीचे प्रकार दिसतील, पण हे सुद्धा दिसेल की ती थाली तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही. अगदी किती क्वांटिटी असली तरी, पण लहान मुलांसोबत तर आपण शेअर करूच शकतो. आणि आज थालीमध्ये हे सर्व मेनू आहेत. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो कॉर्निशच्या दिशेने. इथून राईट साईडला आम्ही राहतो, तर लेफ्ट साईडला हा सरळ जो रस्ता जातो ना, तो सरळ कॉर्निशला नेतो आपल्याला. UAE सारख्या वाळवंटी प्रदेशात ऊन जितकं रखरखतं असतं ना, तितकीच थंडीसुद्धा जास्त पडते. जे समर आणि विंटर हे दोन्ही सीझन अगदी एक्स्ट्रीम असतात. आमची ही इकडे बिल्डिंग आहे राऊंड शेपमध्ये, तर हा जो व्ह्यू दिसतो, तर तिथून आता आम्ही सरळ जात आहोत कॉर्निशला या बाजूला. डायरेक्टली घरात जर राऊंड शेप असल्यामुळे ना, हे संपूर्ण व्ह्यू जो नेहमी दिसतो कॉर्निश, मी म्हणते आता तिथे चाललो आहे आम्ही. तर मग चला, मी सुद्धा पहिल्यांदाच चालली आहे, कारण की आल्यापासून जाऊया झालं होतच नव्हतं. अगदी जवळ आहे आणि छान आहे, कसं आहे बघूया चला. आणि इथे रस्त्याने चालता कोणकोणते शॉप्स दिसतात ते दाखवते. जाता भरपूर सारे शॉप्स आहेत, सलोन आहे, खूप साऱ्या अरेबिक बेकरीज लागतात आणि ऑप्टिकल वगैरे इतर भरपूर सगळे आपल्याला टेलर वगैरे शॉप्स इथे असतात. त्या बिल्डिंगवरती इमार लिहिलेलं दिसतंय, म्हणजेच त्या इमारच्या बिल्डिंग्स आहेत, त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं. जागी बकाला दिसतात. आपल्याकडे जसे जनरल स्टोर्स असतात तसे इथे बकाला असतात, हे मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्येक थोड्या अंतरानंतर मॉस्क आहे, कारण इकडची सगळी लोक मॉस्कमध्ये जातात, त्याच्यामुळे मॉस्क तर आपल्याला प्रत्येक अंतरावरती दिसतील. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I'll keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance to reach for the stars, for the stars.
आणि आता कॉर्निशसाठी जायचं आहे पलीकडे, तर क्रॉसिंग न करता खालून अंडरपास आहे तिथून जाणार आहोत. इथे लिहिलेलं आहे पेडेस्ट्रियन अंडरपास आणि इथून आता पलीकडे जायचं आहे. नो नीड टू क्रॉस रोड, कॅन डिरेक्टली गो बाय अंडरपास. तुम्ही जर लहान मुलांना सायकल घेऊन वगैरे येत असाल तर इझिली जाऊ शकता. लहान मोठी सगळे येऊ शकतात. सगळे म्हणजे कधी कधी असं होतं ना, अरे लहान मुलांना सायकल घेऊन यायचं आहे, मग क्रॉसिंग करायचं आहे, तर मग ते थोडं डिफिकल्ट होतं. सो हे बेटर आहे. आणि मागे तुम्हाला समुद्र दिसत असेल, एकदम निळाशार समुद्र आहे, एकदम क्लिअर पाणी आहे. ते तर असं पुढे जाऊन बघूच. तर माझ्या मागे हेच मला जे स्ट्रक्चर दिसतंय, तर सध्या अबुधाबीमध्ये आर्ट फेस्टिवल चालू आहे, तर त्याचंच एक स्ट्रक्चर आणि इथे बनवलेलं आहे, जे ठेवलं आहे. आणि त्याच्या आजूबाजूला खूप जास्त काहीच नाही आहे, पण समुद्र आहे. आणि ज्या पण इथून जवळच्या बिल्डिंग्स आहेत त्यांना हा सर्व व्ह्यू दिसतो कॉर्निशचा. आमच्या घरापासून लांब, पण आम्हाला हा सुद्धा दिसतो थोडाफार. आणि इथे माझ्या मागे ह्याच्या थोडं स्कूटर्स दिसत आहेत. ह्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत. तर तुम्हाला जर त्या यूज करायच्या असतील, तुम्हाला कुठल्याही डेस्टिनेशनला जाईपर्यंत तुम्ही त्या यूज करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये रिचार्ज करा, तर त्या स्कूटर्स चालू होतील आणि तुम्ही ज्या डेस्टिनेशनला जाता तिथे तुम्ही त्या ड्रॉप करू शकता. तर अशी ही फॅसिलिटी इथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर इथे सुद्धा या ठेवलेल्या आहेत. आणि मग चला आता पुढे बघूया. पण इकडे आहे ना, असे हे छोटे घुमट दिसत असतील इकडे, तर ते एमिरेट्स पॅलेस हॉटेल आहेत. हा जो फ्लॅगच्या मागे जे घुमट दिसत आहेत ना ते. आणि ही जी बिल्डिंग आहे ती मरीना मॉलची आहे. हे जे आयलंड आहेत समोर ते लुलू आयलंड आहेत. आणि आमच्या घरातून मोस्टली तो पार्ट दिसतो. आणि हा संपूर्ण कॉर्निश आहे. स्ट्रक्चर पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे कुठल्या प्रकारचं आर्ट आहे, याला बर्जा कसं म्हणतात. बेसिकली वेस्ट प्लास्टिकला ट्रान्सफॉर्म करून मॉड्युलर एलिमेंट्स बनवलेले आहेत, ज्यापासून आपण अगदी लाईट वेट आणि डिसमेंटेनेबल शेल्टर बनवू शकतो. वेस्ट प्लास्टिकपासून असं हे स्ट्रक्चर तयार करणं हे एक चांगलं रिस्पॉन्स आहे लोकल आणि ग्लोबल एन्व्हायरमेंट चॅलेंजेसला. असं हे स्ट्रक्चर आर्ट फेस्टिवल निमित्त अबुधाबीच्या कॉर्निश या ठिकाणी उभारलेलं आहे. आता आम्ही चालतोय तो वॉकवे सुद्धा बराच लांबपर्यंत पसरलेला आहे. शिवाय बसण्यासाठी सुद्धा बरेच ऑप्शन आहे तिथे. आता दुपारच्या वेळी जास्त कोणी दिसत नसलं तरी संध्याकाळी बराचसा क्राऊड इथे असतो. वॉकसाठी, रिलॅक्ससाठी तर लोक पॉटलक, बार्बिक्यू या गोष्टींसाठी सुद्धा इथे भेटतात. त्याशिवाय न्यू इयरला फायर क्रॅकर्स किंवा इतर इव्हेंटला काही प्रोग्रामसुद्धा इथे होत असतात. इथे तुम्हाला कुठेच कचरा दिसत नाही किंवा कोपरा अगदी स्वच्छ दिसतो, कारण की इकडची जी मेंटेनन्स टीम आहे ती कंटिन्युअसली काम करत असते. आणि आत्तासुद्धा तुम्ही बघू शकताय झाडांना शेप देणं चालू आहे. आणि काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलंच की इथे आपण रेंटेड इलेक्ट्रिक स्कूटर्स घेऊ शकतो, तशा इथे बऱ्याच आहेत. आणि ऑफकोर्स इथे लोक आवडीने सायकलिंग करतात. तुम्हाला दिसत असेल फॅमिली सायकलिंग करते, ज्यामध्ये बाबांनी आपल्या छोट्याशा बेबीला मागे बसवलेलं आहे. चालता चालता बरीचशी फुल झाडं आणि त्याचबरोबर काही आर्टसुद्धा बघायला मिळतात. आणि इथे एक सुंदर मेसेज लिहिलेला आहे, टुमारो नेवर कम्स, टुडे आय एम हिअर, मेरो देश मेरो नेपाल. आम्ही असे जात होतो ना, तर अजून भरपूर आहे मागे, जितकं चालू तितकं कमीच आहे. तर आता आम्ही पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला जातोय, कारण तिथून बीचसुद्धा दिसतो बसल्या बसल्या आणि छान ग्रास आहे, सो त्याच्यात बसून थोड्या वेळ रिलॅक्स होऊ शकतो. तर त्यासाठी तसं जातोय.
जाताना आम्ही त्या बाजूच्या म्हणजे बीचला लागून असलेल्या वॉकवेने गेलो होतो. तर रिटर्न फिरताना तर या वॉकवेवरून येताना काही स्टॉल्स आहेत, तर राईट साईडला काही बेंचेससुद्धा आहेत बसण्यासाठी. इथे फिरताना आपल्या डोळ्यांना 2 रंगांचा जास्त भास होतो, तो म्हणजे निळा आणि हिरवा. हिरवा रंग तर झाडांचा आहे, पण निळा रंग पाण्याचा आणि आकाशाचा, कारण दोन्हीही तितकंच नितळ आणि निरभ्र आहे. आमची सुद्धा येण्याची पहिलीच वेळ, त्यामुळे पहिल्यांदा फिरून घेतलं, पाहून घेतलं कुठे काय काय आहे. आणि आत्ता वेळ झालेली आहे रिलॅक्स बसण्याची. मॅट मात्र आर्विकलाच अंतरायची आहे आणि वारा खूप जास्त आहे आणि इतक्या शांत आणि सुंदर ठिकाणी आलो आणि आपण रिलॅक्स बसलो नाही असं तर होऊ शकत नाही. म्हणजे फेसिंग बसायला पाहिजे तर अपोजिट बसलोय, कारण की हवेचा जो जोर आहे तो येतो आणि असं कसं रिलॅक्समध्ये टेकून बसता येतं त्यामुळे. आणि समोर हा सगळा व्ह्यू आहे. सिटी व्ह्यू घेतोय कॉर्निशला बसून अपोजिट ग्रासमध्ये. इथे लोक मोस्टली आउटडोअरमध्ये असे मॅट किंवा चेअर्स असं सगळं सेटअप ठेवतात रेडी विथ बार्बेक्यू, आणि मग असे आउटिंग करतात आणि तिथेच बार्बेक्यू वगैरे करून पार्टी करतात. किंवा मग लोक मग आपले काही बनवतात आयटम्स आणि घेऊन येतात, मग सगळे एकत्र गेट टुगेदर पॉटलक लोकेशनला करतात, अशा ओपन लोकेशनला. इवन समोरच्या पार्कमध्ये सुद्धा लोक असेच करतात, काय काय छान बनवून घेतात, पॉटलक करतात. त्याच्यानंतर म्हणजे इथे गेट टुगेदर. आम्ही माझा मित्र राहतो इथे समोरच्या बिल्डिंगमध्ये, तर तिकडून आम्ही चेक बघत होतो फायरवर्क्स दिसत आहेत का म्हणून. तर आम्ही समोरून चेक करत होतो तर आम्हाला धूर खूप दिसत होता. तर लोकांनी काय केलं होतं, सगळे फॅमिली येऊन इथे सेटअप रेडी ठेवलं होतं जागा पकडून, आणि तिकडे त्यांनी बार्बेक्यूचं चालू केलं होतं. म्हणजे तिकडेच त्यांनी 31st सेलिब्रेट इथे असेच बऱ्याच ठिकाणी केलं जातं. लोक एन्जॉय करतात प्रत्येक छोटी मुवमेंटसुद्धा, आणि त्याच्यासाठी सगळा खा काय घेत आहे बघ, आणि त्यासाठी सर्व घेऊन ठेवतात. कारण इथे तुम्ही कुठल्याही सुपर मार्केटमध्ये गेलात तर बार्बिक्यूचं सर्व जे सामान असतं ना ते सेलसाठी असतं, तुम्ही घेऊन ठेवू शकता. तर असं सगळं. आणि आता रिलॅक्स होतोय, मस्त शांत बसतो, गप्पा मारतो, आणि जेवल्यानंतरचं सगळं आळस निघून गेलेला आहे, दुपारची झोप वगैरे सगळं उडून. की थंड हवा आणि एकदम क्लायमेट एकदम फ्रेश आहे, एकदम ताजंतवानं करणारं. दाखवते मी बॅक कॅमेराने. हा, ही एक मोठी बस आहे जी पूर्ण अबुधाबी सिटीची तुम्हाला टूर करवते. वंडर बस, बिग बस असं नाव आहे त्याला. एखाद तास मस्त बसलो, गप्पा मारल्या, चांगला निवांत वेळ घालवला. कारण घरी असलो ना की काही ना काही काम करण्यात आपण गुंतलेलाच असतो. आणि आर्विकसुद्धा छान एन्जॉय करत होता, आणलेला खाऊ खात होता, थोड्या वेळ खेळत होता, तो सुद्धा मस्त रिलॅक्स झाला. कारण वातावरणच तसं आहे आणि ठिकाणसुद्धा. वारा अगदी थंड आणि खूप जोरात होता, जो खूप वेळ सहन करू शकत नव्हतो. मग त्यानंतर फायनली घरी जाण्यासाठी निघालो. 1 ते 2 तास इथे आल्यावरती कसे निघून गेले कळलंच नाही, फिरण्यामध्ये, रिलॅक्स बसण्यामध्ये. पण खरंच छान वेळ गेला. आणि आता घरी जायला निघालो. असा होता आजचा व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये दुपारचं लंच केलं, त्याच्यानंतर कॉर्निशला गेलो, तर अबुधाबीमधलं आमच्या घराजवळचं. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण बरेच जण बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, ब्लॉग्सला लाईक करत नाहीत. आणि हे तुमची इच्छा असली तरी माझी रिक्वेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, कमेंट नक्की करा. व्लॉग्स बघतात मला माझ्या मैत्रिणी वगैरे सगळे पर्सनली कमेंट करतात, तर माझी पर्सनली रिक्वेस्ट आहे की व्लॉगच्या खाली कमेंट करा, सगळेच ऐकत असतील तर. ओके, असा होता आजचा ब्लॉग. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या.